नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण क्लिअर होतो डाऊन साईडला जोपर्यंत ही ट्रेंड लाईन जी आहे ही मार्केट क्रॉस करत नाही किंवा याच्या खाली क्लोजिंग देत नाही आणि ही 22,980 ह्या ज्या लेवल होत्या 960 लेवल वाईज जर बोलायचं जर झालं तर तोपर्यंत आपण डाऊन साईडची ट्रेड प्लॅन आउट करणार नाही. आज जर बघितलं तर एक मोठ्या गॅप डाऊनने ओपनिंग आपल्याला मिळाली आणि डाऊन साईडचं जे सपोर्ट होतं 21,960 एक्झॅक्टली याच्या खालीच मार्केट आपल्याला ओपन होताना दिसला. आपण इथं बघू शकतो रिटेस्ट घेतल्यानंतर डिरेक्टली डाऊन साईडला पहिल्या एका मूव्हमध्येच मार्केट आलेलं आहे आणि आपलं जे टार्गेट होतं 803 मार्केट ते देऊन गेलेलं आहे. आपण इथं बघू शकतो एक्झॅक्टली ही ग्रीन लाईन मी काही नंतर मार्क केलेली नाही, तुम्ही कालचा व्हिडिओ बघू शकता. एक्झॅक्टली याच्या आसपासच मार्केटने आपल्याला टार्गेट दिलं आहे आणि याच्या आसपासच परत एकदा क्लोजिंग दिलेली आपल्याला दिसते आहे. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला बघायला मिळालं तर बँक निफ्टीने काइंड ऑफ एक साईडवेज टू बिअरिश मोमेंटम आपल्याला कंटिन्यू करताना दिसलं. आपल्या ज्या लेवल होत्या त्याच्या आसपास किंवा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन ॲज सच काही दिलेलं नाही आहे, बट जी ट्रेंड लाईन होती त्याला ब्रेकडाऊन देऊन थोडं त्याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. तर वीकनेस बँक निफ्टीमध्ये आहे, त्यातल्या त्यात जास्त वीकनेस आपल्याला निफ्टी जास्त तुटताना दिसलं. कारण जर द्यायचं झालं तर ओव्हरऑल मार्केटमध्ये वीकनेस होती, सेल ऑफ आहे, प्रॉफिट बुकिंग आहे आणि थोडीशी आजची जी रॅली होती ना ती डाऊन साईड जो डाऊनफॉल होता ना तो IT सेक्टर ड्रिव्हन होता. तुम्ही IT सेक्टरचे जर स्टॉक्स बघितले आपण इथं बघू शकतो. हे बघा TCS, इन्फोसिस, इकडे विप्रो, आणखीन HCL टेक. आपण इथं बघू शकतो की मेजर सेलिंग जी आहे ना ती IT सेक्टर ड्रिव्हन आपल्यालाच बघायला मिळाली. त्याच्या आणि IT सेक्टरचं डॉमिनन्स आहे निफ्टीवरती, त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी गॅप डाऊन प्लस एक कंटिन्युएशनमध्ये फॉल आपल्याला जाताना दिसला. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ती आता आपण डिस्कस करूया. मग त्यापूर्वी मित्रांनो, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. डेटा थोडंसं बघूया, नजर टाकूया डेटाकडे. 21 तारखेची एक्सपायरी असणार आहे. बायर्समध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, क्लिअरली बघू शकतो आपण. 0.54च्या आसपास कॉल रेशो आलेला आहे. उद्याचा जो दिवस असणार आहे तो प्री एक्सपायरीच्या आधीचा दिवस असणार आहे. याच्यामध्ये ट्रेंडिंग मोमेंटम बघायला मिळणार का? तर मे बी प्रोबॅबिलिटी आहे. डेटा ओव्हरसोल्ड असल्यामुळे कदाचित आपल्याला थोडंसं वाइंडअप आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याच्यामध्ये एक मोमेंटम येईल. किती दिशादर्शक परत ठरेल का, म्हणजे आपण वन डेच्या टाईम फ्रेमवरती बघणारच आहोत. तर तशी एक प्रोबॅबिलिटी आहे. सध्याच्या स्थितीला जरी बायर्समध्ये कॉन्फिडन्स दिसत नाही आहे डेटा वाईज जर बोलायचं जर झालं तर. आणि स्पेक्युलेशन जर काढायचं जर झालं तर एवढ्या डेटामध्ये आणि एक्सपायरीच्या जवळ जात असताना थोडंफार जे हे आहे ना अपोजिट साईडचं मोमेंटम, जर मार्केट फॉल होत असेल तर एक मध्येच एखाद दुसरी ग्रीन कॅन्डल बनणं किंवा मार्केट राईज होत असेल तर मध्येच एखादी रेड कॅन्डल बनणं हे कॉमन आहे जर डेटा वाईज जर बोलायचं जर गेलं तर. याच्यामध्ये काही वेगळी परिस्थिती नाही आहे बँक निफ्टीमध्ये. वन डेचा टाईम फ्रेम निफ्टीचा बघूया. निफ्टीमध्ये मी क्लिअरली मी सांगत होतो की रेग्युलरली आपण जर बघितलं ना तर थर्ड टाईम अपर साईडला ही 22,000ची लेवल मार्केट डिफेंड करून होतं. आजही जर मार्केटने डिफेंड केलं असतं ना तर हे जे चॅनल आहे ना याच्यामध्ये राहणं मार्केटने प्रिफर केलं असतं. बट झालं काय ना, गॅपडाऊननेच आपल्याला डाऊन साईडचं सपोर्ट तुटताना दिसलं. जर गॅपडाऊननेच सपोर्ट तुटत असेल आणि त्यातल्या त्यात अशा पडत्या मार्केटमध्ये आणि जिथं बायर्समध्ये कॉन्फिडन्स नाही आहे तर त्या साईडला मोमेंटम कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड होणारच आणि आज तसंच होताना आपल्याला दिसलं. तर आता प्रिव्हियसली 21,800च्या आसपास मार्केट जेव्हा आलेलं होतं तेव्हा काय काय झालेलं आहे आपल्याला इथं बऱ्याचदा इथं ब्रेकआउट पण बघायला मिळालेले आहे, आपल्याला इथं रेजिस्टन्स पण बघायला मिळालेले आहे. आपण इथं बघू शकतो वारंवार रेजिस्टन्स घेतलेलं आहे, ब्रेकआउटही आलेले आहे, ब्रेकआउट येऊन इथं याच्या आसपास रिटेस्टही आलेले आहे. पण क्रिटिकल लेवलच्या आसपास परत येऊन तिथं क्लोजिंग देणं आणि कंटिन्युएशनमध्ये क्लोजिंग देणं, डाऊन साईडला कंटिन्यू करून क्लोजिंग देणं हे थोडंसं जे आहे ना ह्या लेवलच्या आसपास येणं तर ते फारसं काही चांगलं नाही. इथून कंटिन्युएशनमध्ये मार्केट जाऊ शकतं. इथं हॉल्ट घेतला आपण बघू शकतो, ब्रेकडाऊन आला आणि तिथून पुढं थोडंसं कंटिन्युएशनमध्ये जाताना आपल्याला दिसू शकतं. तर मे बी 21,800 750 ही जी लेवल जी आहे ना ही निघाली तर मी सरप्राईज होणार नाही की याच्या खाली मार्केट परत एकदा आपल्याला डिप करताना दिसू शकतं. मग डाऊन साईडचं पहिलं टार्गेट मला दिसतंय 21,500 पोझिशनली जर बोलायचं जर गेलं तर नेक्स्ट सपोर्ट डिरेक्टली दिसतो 21,200च्या आसपास. तर ह्या लेवलकडे पोझिशनली आपल्याला लक्ष ठेवायचं. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण आता जातोय. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर
काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर एक्झॅक्टली आपण तिथं जसं बोललो तसंच, की जोपर्यंत आता मार्केट ही लेवल जी आहे ना 21,800ची, आपण एक वेळेला थोडंसं ह्या ग्रीन लाईन काढून टाकूया. 21,800 ते डाऊन साईडनी येत असणारी ही 21,750, ह्या 2 लेवल जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपल्याला डाऊन साईडला ट्रेड प्लॅन आउट करायची नाही आहे. कंटिन्युएशनमध्ये आहे मार्केट गेलं तर बिंदास ट्रेड घ्यायची आहे. चांगलं रिस्क रिवॉर्डच देऊन जाईल अशी अपेक्षा लेवल्सवरून तरी दिसत आहे. बाईंगचा प्लॅन कुठे करायचा आहे, जर वाइंड अप होताना जर दिसलं, जर बाईंग याचा सिनारिओ जर बनताना जर दिसला, तर तुम्ही याच्यामध्येही बघू शकता की मेजर कॉल रायटिंग जी आपल्याला दिसते ती 22,000च्या आधी 21,900च्या लेवलला. तर मेजर 21,900च्या वरती हे जी झोन आहे ना, इथून इथपर्यंतचा हा कम्प्लीट रेजिस्टन्स झोन आहे. तर टू बी ऑन सेफ साईड आपण नेहमी अपर साईडची लेवल कन्सिडर करत असतो. तर 21,900ची लेवल एकदा निघू द्या, याच्यानंतरच काय जो बाईंगचा आपण विचार करणार आहोत. डाऊन साईडचं सपोर्ट लेवल आपल्याला क्लिअरली 805 ते 750ची लेवल, ह्या ज्या लेवल आहे 750 760ची, ह्या 2 लेवल याच्या खाली निघालं तर आणि तरच आपण डाऊन साईडच्या ट्रेड प्लॅन आउट करणार आहोत. डाऊन साईडला पहिलं आणि इमिडिएट टार्गेट 640, त्याच्यानंतर सेकंड टार्गेट आपल्याला इंडिकेटरच सांगतंय, तर त्याच्यामध्ये 550 560ची लेवल जी आहे 21,550 21,560ची, तर ती मिळताना दिसू शकते. तर ह्या 2 लेवलसाठी आपण पुट साईडला ट्राय करू शकतो. अपर साईडला या लेवलच्या वरती जर निघालं तर टार्गेट कुठपर्यंत येताना दिसू शकतात, तर मोस्ट प्रॉबेबली हा गॅप फिलअप होताना दिसू शकतो. जर चांगलं मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना जर दिसलं तर या लेवलपर्यंत मार्केट येताना दिसू शकतं, जिथं 22,000ची लेवल जी आहे 22,030 22,000 ची लेवल ती आपल्याला जाताना दिसू शकते. अप्पर साईडला त्याच्यानंतर मग परत एकदा 140च्या आसपास 22,130 140 या लेवलसाठी आपण कॉल साईडला ट्राय करू शकतो. तर या 2 टार्गेटसाठी आपण निफ्टीसाठी रेडी राहणार आहोत अपर साईडला. बँक निफ्टीबद्दल बोलून घ्या. बँक निफ्टीची एक्सपायरी असणार आहे उद्या, आणि आज बँक निफ्टीने मोस्ट प्रोबेबली जसं आपण मागच्या बऱ्याच दिवसांपासून बघतोय की एक्सपायरीच्या आदल्या दिवशी मोमेंटम मार्केट बऱ्यापैकी देताना दिसतं. तर बँक निफ्टीने आज ज्या प्रकारे साईडवेज मोमेंटम दिलाय तर आणि एक फिक्स रेंजमध्ये, तर ट्रेंडिंग मोमेंटमची मी अपेक्षा ठेवतोय उद्याच्या दिवशी. बट लेवलला आपण जास्त प्रेफरन्स देणार आहे. अपर साईडला वारंवार रेजिस्टन्स फेस केलेलं आहे मार्केटने, तर टू बी ऑन सेफ साईड 46,700 ही लेवल अपर साईडची रेजिस्टन्सची लेवल आहे. या लेवलला जोपर्यंत क्रॉस करत नाही, इथून इथपर्यंतचा थोडासा रिस्क झोन जो आहे तो तुम्हाला सोडावा लागेल. ह्या लेवलला जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत अपर साईडची ट्रेड प्लॅन आउट करायची नाही. 47,160चं टार्गेट अपर साईडला. डाऊन साईडची लेवल अजून इंटॅक्ट आहे, आपण बघू शकतो. सपोर्ट तसंच इंटॅक्ट आहे 46,180च्या खाली 45,870 45,650 या लेवल आपल्याला जाताना दिसू शकतात. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आणि पॉसिबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे सगळे डिटेल्ड ॲनालिसिस समजलं असेल, आणि आशा करतो की उद्याच तुमचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.